नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 17 डिसेंबरच्या विचारधन व दिनविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते. एक सकारात्मक देणारा विचार जाणून घेऊ. जेव्हा तलाव पाण्याने भरलेला असतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात आणि जेव्हा तलाव रिकामा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात. मित्रांनो, संधी सगळ्यांना भेटते, फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. सुरुवात करूया आजच्या दिनविशेषांना. 17 डिसेंबर 1970 रोजी जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे 13वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 17 डिसेंबर 1941 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांचे उत्तर बोर्नियो येथे आगमन झाले. 17 डिसेंबर 1928 रोजी भगतसिंग राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सॉन्डर्स यांची लाहोर येथे हत्या केली. आजच्याच दिवशी 1927 मध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या 2 दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिली. 17 डिसेंबर 1777 रोजी फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली. आजच्याच दिवशी 1718 साली ग्रेट ब्रिटनने स्पेन विरुद्ध युद्ध पुकारले. 17 डिसेंबर 1978 रोजी अभिनेता रितेश देशमुख यांचा जन्म झाला. 17 डिसेंबर 1972 रोजी अभिनेता व मॉडेल जॉन अब्राहम यांचा देखील जन्म झाला. 17 डिसेंबर 1947 रोजी दिग्दर्शक व चलचित्रकार अर्थात सिनेमॅटोग्राफर दीपक हळदणकर यांचा जन्म झाला. 17 डिसेंबर 1924 रोजी पत्रकार व द हिंदूचे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 21 सप्टेंबर 2012 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1911 मध्ये विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोळीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे ज्यांनी काढली असे D.D. रेगे यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1999 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1905 मध्ये भारताचे 6वे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्ला यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 सप्टेंबर 1992 रोजी झाला होता. भारताचे 6वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी 20 ऑगस्ट 1979 ते 20 ऑगस्ट 1984 पर्यंत कार्यभार सांभाळला आणि 11वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी 25 फेब्रुवारी ते 1968 ते 16 डिसेंबर 1970 पर्यंत कार्यभार सांभाळला. आजच्याच दिवशी 1901 मध्ये मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य.गो. जोशी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 1963 रोजी झाला होता. वहिनीच्या बांगड्या, शेवग्याच्या शेंगा या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. दुधाची घागर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 17 डिसेंबर 1900 रोजी इंग्लिश गणिततज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1998 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1849 मध्ये देशभक्त काँग्रेसचे 16वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 ऑक्टोबर 1909 रोजी झाला होता. भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. आजच्याच दिवशी 1778 मध्ये विद्युत पृथक्करणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्रे डेव्ही यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 मे 1829 रोजी झाला होता. 17 डिसेंबर 2010 रोजी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षण तज्ज्ञ, गांधीवादी व समाजवादी देवदत्त दाभोळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1919 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 2000 साली ॲथलेटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचा मृत्यू झाला. 17 डिसेंबर 1985 रोजी नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 22 मार्च 1924 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1965 मध्ये भारतीय भूदलाचे 6वे सरसेनापती, पद्मभूषण विजेते जनरल कोडेंड्रा सुबैया तथा K.S. थिमय्या यांचा मृत्यू झाला. 1948 मध्ये काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणाऱ्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. त्यांचा जन्म 30 मार्च 1906 रोजी झाला होता.
17 डिसेंबर 1959 रोजी स्वातंत्र्य सैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉक्टर भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा मृत्यू झाला. काँग्रेसच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 रोजी गुंडुगोलानु, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश या राज्यात झाला. आजच्याच दिवशी 1956 मध्ये गायक व संगीत शिक्षक पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य असलेल्या पंडित शंकरराव व्यास यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1898 रोजी झाला होता. 17 डिसेंबर 1938 रोजी बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचा मृत्यू झाला. प्रवासी, मॉडर्न, रिव्ह्यू इत्यादी पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1876 रोजी झाला. त्यांचा जन्म बांगलादेशातील चांचल, माल्डा येथील आहे. 17 डिसेंबर 1933 रोजी 13वे दलाई लामा थुप्तेन ग्यात्सो यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1876 रोजी झाला होता. 17 डिसेंबर 1927 रोजी क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 जून 1901 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1907 मध्ये इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणिततज्ञ लॉर्ड केल्विन यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 जून 1824 रोजी झाला होता. 17 डिसेंबर 1740 रोजी पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचा मृत्यू झाला. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट त्यांनी जिंकून घेतले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 17 डिसेंबरचे दिनविशेष हे सत्र. आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. असेच आमचे रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.